हॅलो अँड वेलकम टू ट्रेडर्स. सो आज आपण बघणार आहोत इफिशियंट मार्केट हायपोथेसिस. आता हा माझा स्टॉक मार्केट मधला वन ऑफ द फेवरेट सब्जेक्ट. हा व्हिडिओ दोन पार्ट्स मध्ये डिव्हायडेड असणार आहे. पहिला पार्ट आपण टेक्निकली इफिशियंट मार्केट हायपोथेसिस म्हणजे काय, त्याचा अर्थ, डेफिनेशन, ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. आणि सेकंड पार्ट मध्ये आपण बघणार आहोत की त्याच्यावरचे माझे व्ह्यूज काय आहेत आणि त्या करंट रियालिटीज त्याला कसं अफेक्ट करतात, किंवा ऍक्च्युली ईएमएच म्हणजे इफिशियंट मार्केट हायपोथेसिस बाय द वे करंट रियालिटीजना कसं अफेक्ट करतं. तर पहिल्यांदा क्वेश्चन येतो की ईएमएच म्हणजे काय. ईएमएच ही एक थेअरी आहे, एक हायपोथेसिस आहे. म्हणजे काय, ते अजून प्रॉपरली प्रूव्ह झालेलं नाही. ईएमएच सजेस्ट करतं की आत्ताच्या स्टॉक प्राइसेस, करंट स्टॉक प्राइसेस म्हणजे काय, वन सेकंड, आजची जी स्टॉक प्राइस असेल ती ही रिफ्लेक्ट करते सगळी पब्लिकली अवेलेबल इन्फॉर्मेशन. स्ट्रॉंगेस्ट फॉर्म मध्ये ईएमएच हे सजेस्ट करतो की सगळी पब्लिकली अवेलेबल जी इन्फॉर्मेशन असेल ती करंट स्टॉक प्राइस रिफ्लेक्ट करते. ह्याचा दुसरा अर्थ असा होतो की ज्या कुठच्या टेक्निकल अनालिसिस आहेत, जे आपण बॅक टेस्टिंग करतो, हिस्टॉरिकली बघतो, ते युजलेस आहेत ओव्हर द लॉंग टर्म. ठीक आहे, हे खूप महत्वाचं, ओव्हर द लॉंग टर्म. आजच्या प्राइस आणि उद्याच्या प्राइस मध्ये डिफरन्स असेल, ऑब्व्हियसली असेल, पण तो डिफरन्स ओव्हर लेटचे 200 दिवस समजा राहिला तर आपण म्हणू की प्राइस वाढले किंवा प्राइस कमी झाले. उद्या लगेच 1% वरती गेलं, परवा 2% खाली गेलं, हे प्राइस चेंजेस ईएमएचच्या अंडर अजिबात येत नाहीत. हे आपण फक्त लॉंग टर्म साठी बोलतोय. ठीक आहे. आता त्याचे तीन फॉर्म आहेत. तीन फॉर्म कुठचे आहेत, वीक, सेमी स्ट्रॉंग आणि स्ट्रॉंग. आता हे तीन फॉर्म आहेत म्हणजे तीन वेगवेगळ्या पद्धतीने ऍक्ट करतो असं नाही. ह्या तीन प्रत्येक सेपरेट थेरी आहेत. ईएमएच ची वीक थेरी वेगळी आहे, ईएमएच ची सेमी स्ट्रॉंग थेरी वेगळी आहे, आणि ईएमएच ची स्ट्रॉंग थेरी वेगळी आहे. आता त्या थेरीचं पण बघणार आहोत. पण या थेरीज एक गोष्ट सजेस्ट करतात की मार्केट्सना आउट परफॉर्म करणं ट्रेडिंग करून इम्पॉसिबल आहे. मी म्हणतोय ट्रेडिंग करून. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट शब्द वापरलाय मी की ट्रेडिंग करून मार्केट्सना आउट परफॉर्म करणं इम्पॉसिबल आहे. आता असं का, तर आपण पहिल्यांदा ते तीन फॉर्म्स बघू की ईएमएच चे तीन फॉर्म्स काय आहेत. पहिला फॉर्म आहे वीक फॉर्म. वीक फॉर्म काय म्हणतो की आत्ताच्या प्राइसेस रिफ्लेक्ट करतात आधीची सगळी ट्रेडिंगची इन्फॉर्मेशन. म्हणजे काय, 200 दिवसापूर्वी मार्केट पडलेलं ते पण आजच्या प्राइस मध्ये रिफ्लेक्ट होतं. मार्केट किंवा कंपनीचं जे काय झालंय ते पण रिफ्लेक्ट होतं आजच्या प्राइसेस मध्ये. आता कंपनीचं जे काय झालंय म्हणजे काय, प्राइसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, टेक्निकल अनालिसिसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळ्या गोष्टी आजच्या प्राइसेसमध्ये रिफ्लेक्ट होतात. आता टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, तुम्ही बघितलं असेल चार्ट वरती लोक ईएमएच्या लाईन्स असतात, म्हणजे माझ्या पण असतात ऑब्व्हियसली. ईएमएच्या लाईन असतात, एसएमएच्या असतात, एमएसीडी असतो. हे सगळे येतात टेक्निकल अनालिसिस मध्ये. आता फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय, वन्स अगेन, जर का तुम्ही कंपनीचे फ्युचर प्रॉस्पेक्ट बघताय, कंपनीची करंट सेल्स किती झालेत, प्रॉफिट किती झालंय बघताय, त्याचा पीई रेशो बघताय, हे सगळं फंडामेंटल अनालिसिस मध्ये येतं. तर वीक फॉर्म मध्ये थोडक्यात तात्पर्य असं निघतं की टेक्निकल अनालिसिस अजिबात वर्क होत नाही, टेक्निकल अनालिसिस युजलेस आहे. वन सेकंड, मी हे म्हणतो ओव्हर लॉंग पिरियड्स ऑफ टाइम. ठीक आहे, एका दिवसासाठी आपण हे म्हणत नाही आहोत. आपण इन्व्हेस्टिंग पर्पजेससाठी, लाईक 15 वर्ष तुम्ही स्टॉक ठेवणार आहात, 20 वर्ष ठेवणार आहात, रिटायरमेंट पर्यंत ठेवणार आहात, त्याच्यासाठी वीक फॉर्म मध्ये टेक्निकल अनालिसिस अगदी युजलेस असतं असं म्हटलं जातं. पण फंडामेंटल अनालिसिस वीक फॉर्म मध्ये वर्क होतं. का वर्क होतं, कारण करंट रियालिटी जरी रिफ्लेक्ट होत असतील तरी फ्युचर रियालिटीज रिफ्लेक्ट होत नाहीये. राईट. फ्युचर काय होईल, कंपनीचं सेल्स ग्रोथ किती होईल पुढच्या वर्षी, जे तुम्ही फंडामेंटल अनालिसिसने प्रेडिक्ट करता, हे वीक फॉर्म मध्ये येत नाही. सेमी स्ट्रॉंग ईएमएच हे काय म्हणतं की सगळी पब्लिकली अवेलेबल इन्फॉर्मेशन आजची प्राइस रिफ्लेक्ट करते. आता हा इम्पॉर्टंट शब्द आहे, पब्लिकली अवेलेबल इन्फॉर्मेशन. आता तुम्ही बघितलं असेल, मी फंडामेंटल अनालिसिस मध्ये म्हणालो की सेल्स रिपोर्ट आपण बघतो, सेल्स ग्रोथ बघतो, पी रेशो बघतो, हे सगळं पब्लिकली अवेलेबल असतं, म्हणूनच तर आपण ऑब्व्हियसली बघतो. राईट. आता बिकॉज हे पब्लिकली अवेलेबल आहे, सेमी स्ट्रॉंग ईएमएच म्हणतो की ते रिफ्लेक्ट होतं प्राइसेस मध्ये. ते ऑलरेडी प्राइसेस मध्ये रिफ्लेक्ट होत असेल तर ते बघून काही फायदा नाही. ठीक आहे, त्यामुळे ह्याचा अर्थ असा होतो की सेमी स्ट्रॉंग मध्ये दोन्ही टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस युजलेस आहे. काय युजलेस नाहीये फंडामेंटल, सॉरी, सेमी स्ट्रॉंग मध्ये इनसाइडर इन्फॉर्मेशन. सेमी स्ट्रॉंग मध्ये इनसाइडर इन्फॉर्मेशन रिफ्लेक्ट होत नाही, फक्त पब्लिकली अवेलेबल इन्फॉर्मेशन रिफ्लेक्ट होते. थर्ड फॉर्म आहे स्ट्रॉंग फॉर्म. स्ट्रॉंग फॉर्म असं म्हणतो की सगळी इन्फॉर्मेशन रिफ्लेक्ट होते. सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे काय, इनसाइडर इन्फॉर्मेशन, फंडामेंटल अनालिसिस जे आपण म्हणालो, पब्लिकली अवेलेबल इन्फॉर्मेशन, ती प्रिव्हियस ट्रेडिंग, सगळं रिफ्लेक्ट होतं. या केसमध्ये सगळंच युजलेस बनतं रे.
टेक्निकल अनालिसिस युजलेस झालं, फंडामेंटल युजलेस झालं, इनसाइडर इन्फॉर्मेशन युजलेस झाली. इन शॉर्ट इथे ट्रेडिंग करणं युजलेस झालं, कारण तुम्ही मार्केटला कधीच बीट नाही करू शकणार. आता ह्यातला बरोबर कुठचा? ऑब्व्हियसली स्ट्रॉंग फॉर्म जो आहे तो कम्प्लिटली चुकीचा आहे. रिझन का? आपण इन्साइडर ट्रेडिंग समजा बघितलं, जी लोक इन्साइडर ट्रेडिंग करतात ती कन्सिस्टंटली मार्केटला आउट परफॉर्म करतात. बेस्ट एक्झाम्पल याचं बाय द वे, फनीली इनफ, युएस सेनेट नावाची एक गोष्ट, बेसिकली युएस पार्लमेंट आहे, जिथे लेटचे कंपनीज काहीतरी अं, त्यांना आवडतील असे लॉ पास करून घेऊ शकतात लोकांना पैसे देऊन. माझ्या मते ते करप्शन आहे आणि लिगली ते करप्शन नाही. आपण हे युएस म्हणतो, इंडियात नाही म्हणत. बाय द वे इंडियात पण खरं असू शकतं, मी बघितलेलं नाही. तर सगळे युएस सेनेटर जे की इनसाइडर इन्फॉर्मेशन ऑब्व्हियसली त्यांच्याकडे असते, ते ट्रेड करतात, ते कन्सिस्टंटली मार्केटला आउट परफॉर्म करतात. आता बिकॉज ते मार्केटला आउट परफॉर्म करतात, त्याचा अर्थ होतो की मार्केट सगळी अवेलेबल इन्फॉर्मेशन आत्ताच्या पॉइंटला डिनोट करत नाही, ती फ्युचरमध्ये बाहेर पडते. राईट? फ्युचरमध्ये बाहेर पडते म्हणजे करंट रिअलिटीज रिफ्लेक्ट करत नाहीये. म्हणजे स्ट्रॉंग फॉर्म हा कम्प्लिटली चुकीचा आहे. सो आपण स्ट्रॉंग फॉर्म सोडून देऊ, सेमी स्ट्रॉंगला जाऊ. सेमी स्ट्रॉंग फॉर्म कितपत बरोबर? सेमी स्ट्रॉंग फॉर्म पण पूर्ण बरोबर नाही. आता मी पूर्ण बरोबर नाहीये म्हणजे काय, अर्धा बरोबर आहे का? हो, टेक्निकली अर्धा बरोबर आहे. ऑब्व्हियसली टेक्निकल अनालिसिस वर्क होत नाही ओव्हर लॉंग पिरियड ऑफ टाइम. ते आपण प्रूव्ह करणार आहोत बाय पुढे जाऊन. पण फंडामेंटल अनालिसिस कधी कधी वर्क होतं. कधी कधी वर्क होतं म्हणजे काय? फंडामेंटल अनालिसिस जर का सेंटिमेंट, मार्केट सेंटिमेंट, लोकांचं सेंटिमेंट बघून आपण यूज केला तर वर्क होतो. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बाय द वॉरन बफे. वॉरन बफे कन्सिस्टंटली मार्केटला आउट परफॉर्म करतो युझिंग फंडामेंटल अनालिसिस, मेकिंग सेमी स्ट्रॉंग अनालिसिस युजलेस. राईट? सेमी स्ट्रॉंग फॉर्म ऑफ इमेज युजलेस. मजा अशी आहे की जे व्हॅल्यू फंड्स आहेत, आता व्हॅल्यू फंड म्हणजे काय आपण बघितले म्युच्युअल फंडच्या व्हिडिओमध्ये. पण तरी पण पुन्हा, व्हॅल्यू फंड असे फंड असतात जे बघतात फंडामेंटल अनालिसिस, आणि त्याच्या जर का कुठे लेटचे पीई रेशो कोणाचा कमी असेल कम्पेअर्ड टू त्याचा खरा पीई रेशो काय पाहिजे, हे आता मॅनेजर तो डिसाईड करेल, फंड मॅनेजर डिसाईड करेल. त्याच्यामध्ये ये पीई रेशो काय पाहिजे आणि खरा पीई रेशो काय आहे, ह्याच्यात जेव्हा व्हेरिएशन येतं तेव्हा तो व्हॅल्यू फंड मध्ये तो इन्व्हेस्ट करू शकतो, की त्या स्टॉकला व्हॅल्यू फंड ऍज अ व्हॅल्यू फंड इन्व्हेस्ट करू शकतो. आणि व्हॅल्यू फंड बरेच वेळा मार्केटला बीट करतात. ओव्हर लॉंग पिरियड्स ऑफ टाइम व्हॅल्यू फंड खूप चांगलं परफॉर्मन्स करतात. सो वीक अनालिसिस बरोबर आहे का? नाही. फंडामेंटल अनालिसिस वर्क होतो इथपर्यंत बरोबर आहे. पण काही इन्फॉर्मेशन असते जी की पब्लिकली अवेलेबल आहे. इथे काय म्हणतोय आपण की पब्लिकली अवेलेबल इन्फॉर्मेशन रिफ्लेक्ट होत नाही, पण रिफ्लेक्ट होते पब्लिकली अवेलेबल इन्फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल, आता युद्धाची न्यूज आली लगेच, राईट? युद्ध आपण जिंकलो, लगेच स्टॉक्सने रिबाउंड केलं, त्या दिवशी लगेच रिबाउंड केलं 10 तारखेला, टेक्निकली 12 तारखेला. तर हो, सेमी स्ट्रॉंगला फंडामेंटल अनालिसिस वर्क झालेला, पण पूर्ण इन्फॉर्मेशन रिफ्लेक्ट पण झाली नव्हती. दॅट्स वाय वीक फॉर्म पण युजलेस आहे. मग बरोबर काय? बरोबर हे की साधारण मार्केट्स, माझा पॉइंट तर मला दिसला तर बरं होईल, राईट? साधारण ह्या एरियात असतं कुठेतरी, म्हणजे काय, सेमी स्ट्रॉंगच्या थोडं वरती, वीकच्या थोडं खाली. आता ह्याचा अर्थ काय? फंडामेंटल अनालिसिस नक्की वर्क होतं का? होतं. बरेच वेळा होतं, प्रत्येक वेळेला होत नाही. आता ठीक आहे, तू म्हणतोयस, पण ह्याचा प्रूफ काय? राईट? फायदे फक्त लॉंग टर्म साठी बोलतोय मी, परत परत सांगतोय, नाही तर तुम्ही ऑप्शन्सला वापरायला जाल आणि स्वतःचं नुकसान करून घ्याल. लॉंग टर्म साठी माझ्या मते फंडामेंटल अनालिसिस चांगलं असतं, ऍज लॉंग एज तुम्ही त्याच्यात मार्केट सेंटिमेंट आणि फ्युचर प्रॉस्पेक्ट्स इन्क्लूड करताय. फक्त तुम्ही समजा इन्क्लूड करत असाल की सेल्स काय, पी काय, तर युजलेस आहे. राईट? कारण ते ऑलरेडी रिफ्लेक्ट करतं माझ्या मते. सो सेमी स्ट्रॉंगच्या थोडं वरती, वीकच्या थोडं खाली. आता शॉर्ट टर्मला काय? शॉर्ट टर्मला वीक, शॉर्ट टर्मचा अर्थ बाय द वे की एका वर्षासाठी तुम्ही इन्व्हेस्ट करताय. शॉर्ट टर्मला फंडामेंटल अनालिसिस वर्क ऑब्व्हियसली करतात, टेक्निकल अनालिसिस सुद्धा शॉर्ट टर्मला वर्क करतं, मार्केट सेंटिमेंट ऑब्व्हियसली कायम वर्क करतं. असं मी काय म्हणतोय, ते आता आपण एक रिलायन्स एक्झाम्पल घेऊन बघू. ठीक आहे, मला लेट से मी किती कॉम्पिटंट आहे स्क्रीन बदलण्यात. ओके, सो अपेरेंटली मी आहे कॉन्फिडंट. आता इथे हा इंडिकेटर कुठचा चालू आहे, तर हा 200 EMA चा इंडिकेटर. ठीक आहे, बाकी सगळे बंद आहेत, 200 EMA चा सुरू आहे इंडिकेटर. आता आत्ताचं मार्केट 1440 ला. आपण पहिल्यांदा लॉंग टर्मचा बघू, मग शॉर्ट टर्मला बघू. ठीक आहे.
लॉंग टर्मचा अर्थ काय होईल की आपण ऑब्व्हियसली स्ट्रॉंग, जे आपण बघितलं की स्ट्रॉंग इफिशियंट मार्केट हायपोथेसिस आपण इग्नोर करणार आहोत. आपण फक्त सेमी स्ट्रॉंग आणि लिमिटेड वीकच्या मध्ये असणार आहोत. लेट्स त्याला आता मी लिमिटेड म्हणतो, कारण सेमी स्ट्रॉंग आणि वीकच्या मध्ये प्रत्येक वेळा मी म्हणत बसणार नाही. सो लिमिटेड, लिमिटेड ईएमएच. तर इथे अर्थ काय होईल की समजा आता रिझल्ट आलाय, ठीक, जूनचे रिझल्ट बाहेर पडतील. पब्लिकली अवेलेबल जेव्हा रिझल्ट होईल, त्या रिझल्ट प्रमाणे मार्केट मूव्ह होईल. राईट, रिझल्ट आल्या त्या दिवशी मार्केट वरती जाईल का खाली जाईल, असं होणार का? ऑब्व्हियसली होणार. पण काय होईल, रिझल्टच्या 1-2 दिवस आधीच होईल ते. ठीक आहे, की रिझल्टच्या अँटिसिपेशन मध्ये. हे झालं इमोशन. रिझल्टच्या अँटिसिपेशन मध्ये मार्केट मूव्ह करणं झालं इमोशन. लोकांना वाटतंय की रिझल्ट चांगला येणार आहे किंवा वाईट येणार आहे. किंवा दुसऱ्या केसमध्ये झाली ती इन्साइडर इन्फॉर्मेशन. इंडियात इन्साइडर ट्रेडिंग इलिगल आहे, होत नाही असं मी म्हणणार नाही. पण लेट से मार्केट सेंटिमेंटने ते मूव्ह झालं ओव्हर लॉंग पिरियड ऑफ टाइम. आता 2025 सुरू आहे. समजा मी हे स्क्रोल केलं आणि 2000 लेट से 35 ला गेलो. 35 ला ह्या प्राइसचा काय रिलेव्हन्स राहील? मार्केट वर जाईल की खाली जाईल? हे तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर आज कळायला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही काय बघणार? फंडामेंटल अनालिसिस, ऑब्व्हियसली सेल्स वगैरे बघणार, पीई रेशो बघणार, ते सगळं मी सोडून देतोय आता. ते ऑब्व्हियसली तुम्ही बघणार. तुम्ही पहिल्यांदा जायला पाहिजे रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये. राईट, त्यांच्या वेबसाईटला मी गेलोय. पण तुमचा सेपरेट रिसर्च पण केला पाहिजे की नक्की कंपनी काय करते, कंपनीचं फ्युचर आहे का. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचं फ्युचर आहे का? मे बी, मे बी नॉट. काय करतं बिझनेस काय? ऑइल अँड गॅस. आता तुम्ही लगेच म्हणाल की ठीक आहे, ऑइल अँड गॅस, ऑइल तसं पण कमी होतं, इलॉन मस्क इलेक्ट्रिक व्हेकल्स काढतोय, ऑइलवरती रिलायन्स कमी होतोय, सो नाही वर्क करणार ओव्हर लॉंग पिरियड, ओव्हर 20 इयर्स, 10 इयर्स. एक गोष्ट आपण विसरतो की ऑइलला रिप्लेस करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे कुठच्या सेक्टर्समध्ये, टेक्सटाईल, पॉलिमर्स, बाकी सगळे. पण पाहिजे रिलायन्स आपण म्हणतो की मल्टी, लाईक भरपूर गोष्टी करत आहे. मोस्टली 90% ऑइलवरती फोकस असतो. प्लस जिओ, ऑब्व्हियसली जिओ आहे. ऑइल अँड गॅस कधीच इंडियासारख्या देशात कमी होणार नाही, त्याचा प्रॉमिनन्स कमी होईल. पण प्रॉमिनन्स जेव्हा कमी होतो, त्या कंपनीला डायव्हर्सिफाय करायला लागतं. कशात डायव्हर्सिफाय करायला लागतं? ऑब्व्हियसली एनर्जी कंपनी डायव्हर्सिफाय करणार ग्रीन एनर्जीमध्ये. लगेच बाजूला सस्टेनेबिलिटी, डिकार्बनायझेशन वगैरे आहेत. ते म्हणतात पाहिजे. हे वाचून नंतर तुम्हाला सांगतोय की पहिल्यांदा इथे सोलर पॅनल्स ऑब्व्हियसली काहीतरी ते करत असणार. सी, हे खूप मोठं होतं. राईट, ते काय करतायत की हा बऱ्यापैकी 10 बिलियनचा मोठा प्रोजेक्ट आहे, की ग्रीन हायड्रोजन मध्ये इन्व्हेस्ट करतात, जे की रिप्लेस करेल फॉर व्हेकल्स, मोस्ट लाईकली रिप्लेस करेल ऑइलला. ग्रीन हायड्रोजन ऑइलला रिप्लेस करेल. आणि रिलायन्स यात प्रॉमिनंट कंपनी. सो ह्याच्यावरनं तुम्हाला डिसिजन घ्यायचा असतो की ओव्हर 20 इयर्स लँड सर्व्हाइव्ह करू शकेल का चेंजिंग मार्केट डायनामिक्स. हा झाला फंडामेंटल अनालिसिस. आता हा फंडामेंटल अनालिसिस नाही, 1 सेकंड मी म्हणालोय. त्यांचे प्रॉफिट मार्जिन्स किती आहेत, त्यांचा पी रेशो काय, पीबी रेशो काय, हे बघणार आहोत. अज्युमिंग ते सगळं चांगलं आहे. ह्याच्यानुसार माझ्या मते लेटचे मी म्हणतोय की बीट करेल, तर मी कुठेही प्राइस असेल हे मी बाय केलं पाहिजे. राईट, रिलायन्स इंडस्ट्रीज बाय केलं पाहिजे. असं मी का म्हणतोय, आता मी स्क्रोल बॅक थोडं केलं. या ज्या लाईन्स आहेत ना, या टेक्निकल अनालिसिसच्या लाईन्स आहेत एक्झॅक्टली मध्ये. राईट, मार्केट ह्या दोन, आता हा ऑब्व्हियसली सपोर्ट असेल, हा रेजिस्टन्स असेल. ओव्हर लॉंग टर्म ह्याचा काही फरक पडणार नाही. आता आपण थोडंसं स्क्रोल बॅक करू हे प्रूव्ह करायला. 2008 मध्ये जेव्हा मार्केट क्रॅश झालेलं, तेव्हा लेट्स से अज्युम की हे ओपन होईल, मला वाटत नाही ओपन होणार. हो, लकी. 2008 मध्ये जेव्हा मार्केट क्रॅश झालेलं, तेव्हा पण लोकांनी असाच विचार केला असेल ना की ओके, आता मार्केट क्रॅश होत आहे, रिलायन्स मी बाय केलंय. ही एक न्यूज पण होती तेव्हा, बाय द वे मी त्याच्यासाठी ओपन करून ठेवलेलं. रिलायन्स इंडस्ट्रीज बिगेस्ट वेल्थ डिस्ट्रॉयर ड्युरिंग 2008 ते 2013. ज्यांनी इथे 2008 मध्ये इन्व्हेस्ट केलंय, ह्या रिपोर्टनुसार त्यांनी ते सेल केलं पाहिजे, ते रडले पाहिजेत. आता आपण बघितलं बाय द ते काय म्हणाले, बिगेस्ट वेल्थ क्रिएटर ओव्हर लॉंग टर्म. ह्या रिपोर्टमध्ये खाली कुठेतरी ते आहे. टेक्नॉलॉजी सेक्टर, राईट. टेक्नॉलॉजी सेक्टर, टीसीएस वगैरे बिगेस्ट वेल्थ क्रिएटर असणार आहेत ओव्हर लॉंग टर्म. जे की खरं झालं. पण रिलायन्स इंडस्ट्रीजचं पण खरं झालं. का खरं झालं? रिलायन्स इंडस्ट्रीज आता जे आपण हे बघितलं, सेम गोष्ट तेव्हा होती. तेव्हाही ऑइलमध्ये इन्व्हेस्ट करत होते, पण त्या तेवढे प्रॉमिनंट नव्हते. हा होता मार्केट क्रॅश. राईट.
आता इथे आपण थोडंसं पुढचं आपल्याला माहिती नाही असं अज्युम करून टेक्निकल अनालिसिस करू. लेट्स से कुठच्या तरी इन्व्हेस्टरने हा मार्केट क्रॅश बघितला आणि इथे बाय केलं. त्याचा पॉइंट काय असणार? मार्केटचा हाय तेव्हाचा हा होता आणि सपोर्ट कुठेतरी बाय द वे तो ह्या खालच्या मोमेंट नंतर बाय करणार. तो म्हणेल सपोर्ट हा होता. राईट? कितपत खरं ठरलं ते? शॉर्ट टर्म मध्ये वर्क का करत नाही? आपण म्हणाल ना की शॉर्ट टर्म मध्ये वर्क का करत नाही. हा 2008चा क्रॅश आहे. रिलायन्सचा काही संबंध नव्हता क्रॅश मध्ये. युएस मधनं क्रॅश सुरू झाला आणि आपल्याकडे तो फक्त रिफ्लेक्ट झाला. त्या क्रॅश नंतर रिलायन्स भरपूर खाली गेली. राईट? बाय द ओके. इथनं आपण बघितलं तर किती 300 पासून काय 100ला म्हणजे ऑलमोस्ट 70% लेट्स मी बरोबर आहे का? 70% क्रॅश झाला. राईट? ऑल एक्झॅक्टली बरोबर आहे. 70% क्रॅश झाला. तरी पण इन्व्हेस्टर्सनी होल्ड केलं का? ज्यांनी केलं असेल लॉंग टर्म त्यांचा ऑब्व्हियसली 14,000 प्राइस आहे पुढे जाऊन. राईट? 1400 प्राइस आहे. ऑब्व्हियसली फायदा झाला असेल. पण पुढची काही वर्ष टेक्निकल अनालिसिस तो वर्क करत होता. राईट? जो सपोर्ट होता त्याच्या आजूबाजूला मार्केट फिरत होता आणि तो नंतर रेजिस्टन्स मध्ये कन्वर्ट झालेला. इथे इथे सी पुढचे किती वर्ष 2008 ते 2017 टेक्निकल अनालिसिस वर्क झालं. पण ओव्हर लॉंग टर्म 10-15 वर्षाच्या पिरियडमध्ये फंडामेंटल अनालिसिसने बीट केली. म्हणून मी काय म्हणालो, ओव्हर शॉर्ट टर्म टेक्निकल अनालिसिस वर्क करतं. ओव्हर लॉंग टर्म टेक्निकल अनालिसिस कधीच वर्क करत नाही. दुसऱ्या साईडने तुम्ही म्हणू शकता की हा टेक्निकल अनालिसिस ह्या पॉइंटला आउटडेटेड झाला आणि आपण कायम नवीन नवीन टेक्निकल अनालिसिस केला पाहिजे, त्याच्यानुसार स्टॉक होल्ड केला पाहिजे. फेअर पॉईंट तुला फंडामेंटल अनालिसिस म्हणून म्हणायला लागेल, कारण तुम्ही डिपेंडिंग अपॉन मार्केट सिच्युएशन तुमचं अनालिसिस चेंज करते. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आता ह्याचं तात्पर्य काय निघालं पाहिजे व्हिडिओ एंड करण्याच्या आधी? की फंडामेंटल अनालिसिस वर्क करतो, टेक्निकल अनालिसिस लॉंग पिरियडला वर्क करत नाही, शॉर्ट टर्मला दोन्ही वर्क करतात. सोपं आहे. ठीक आहे, आज आपण इथेच एंड करू. ज्यांना हे व्हिडिओ आवडतात त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.